आई-वडिलांसाठी त्यांचं बाळ म्हणजे त्यांचं संपूर्ण विश्व असतं. ते लेकराच्या हसण्यात, रडण्यात, भविष्यात आई-वडिलांचा संपूर्ण जीव गुंतलेला असतो. आपल्या मुलासाठी आई-वडील कोणत्याही तडजोड करायला तयार असतात, असं आपण नेहमी म्हणतो. पण नागपूरमधून समोर आलेली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, एका बापाने आपल्या पुढच्या मुलीवरच हात उगारल्याचा भयंकर वास्तव समोर आणलं आहे. ही घटना ऐकून केवळ नागपूरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. नागपूरच्या वाठोडा परिसरातील सरोदे येथे बुधवारी 14 जानेवारी रोजी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. अवघ्या 8 वर्षाची चिमुकली धनश्री शिंदारे हिची तिच्याच वडिलांनी निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना मुलीच्या आजीनं आपल्या डोळ्यांनी पाहिली आणि तातडीनं पोलिसांकडे धाव घेतली. एका आजीच्या डोळ्यासमोर तिच्या नातीचा रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू होतो. धनश्री ही तिचे वडील शेखर शेंदारे वय 46, आजी कुसुमबाई शेंदारे आणि काकांसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. शेखर आणि त्यांची पत्नी शुभांगी यांच्यातील वैवाहिक मतभेदामुळे दोघे अनेक दिवसापासून वेगळे राहत होते. या वादाचा केंद्रबिंदू होता मुलीचा ताबा. शुभांगीला आपल्या मुलीचा ताबा हवा होता. तर शेखर याला तीव्र विरोध करत होता. या ताब्याच्या वेदनेचं पुढे इतके टोकाचं अमानुष वळण घेतलं जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शेखर शिंदारे दारूच्या व्यसनाधीन होता आणि तो पत्नीवर संशय घ्यायचा, वारंवार भांडणं करायचा आणि मारहाणीही करायचा. या कारणामुळे शुभांगीनं वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुलगी धनश्री ही वडिलांकडेच राहत होती. हीच गोष्ट शेखरच्या डोक्यात घर करून बसली होती, की कोणत्याही परिस्थितीत मुलगी आईकडे जाऊ नये. बुधवारी पहाटे 5:30 ते पावणे 6च्या दरम्यान धनश्रीनं झोपेतून उठून पाणी मागितलं. एक साधी निरागस मागणी. पण दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात असलेला शेखरचा संयम पूर्णपणे तुटला. तो थेट स्वयंपाकघरात गेला, चाकू आणला आणि क्षणातच विचार न करता त्याने आपल्या 8 वर्षाच्या मुलीच्या छातीत सपासप वार केले. त्या निष्पाप मुलीला काय घडलं हे समजण्याआधीच तिचं संपूर्ण आयुष्य संपवण्यात आलं. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात तडफडत असताना हे दृश्य तिची आजी कुसुमबाई यांच्या डोळ्यासमोर घडत होतं. आजीनं आरडाओरड करत तातडीनं नातवंडाला उचलून जवळच्या वाठोडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि नंतर तिला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर धनश्रीला मृत घोषित केलं. त्या क्षणी एक आजी आपली नात गमावून बसली आणि एका आई वडिलांचं कुटुंब कायमस्वरूपीचं उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर आजी कुसुमबाई शिंदारे यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात शेखर शिंदारे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीनं अटक केली असून चौकशीत शेखरने धक्कादायक कबुली दिली आहे. मुलीचा ताबा आईकडे जाऊ नये याच भीतीपोटी आणि रागातून आपण हे कृत्य केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. हा गुन्हा केवळ खुनाचा नाही, तर तो एका आजारलेल्या मानसिकतेचा, कौटुंबिक वादाचा आणि कायदेशीर मार्ग न स्वीकारण्याचा परिणाम आहे. पती-पत्नीमध्ये वाद असू शकतात, ताब्यावरून मतभेद असू शकतात, पण त्यांचा बळी एखादा निष्पाप मूल ठरतं, हे कुठल्याही समाजासाठी लज्जास्पद आहे. या घटनेनंतर संपूर्ण नागपूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. लोकांमध्ये भीती हळहळ व्यक्त केली जात आहे. बालकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वाद, व्यसन आणि मानसिक अस्थायी वेळेत ओळखून योग्य हस्तक्षेप झाला असता तर कदाचित एका 8 वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचला असता. धनश्रीला न्याय मिळेलच, पण अशा घटना पुन्हा घडू नयेत. कधी-कधी दारूच्या आहारी जाऊन माणूस काही करून बसतो आणि त्यामुळेच धनश्री या मुलीच्या तिच्या बापाच्या हातूनच जीव घेतला.
या प्रकरणामधील पुढील तपास सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.